मी कवी गोपाळ कांबळे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या प्रकाशन समारंभासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या काव्य मैफिलीसाठी उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी कविवर्य हापन सरांना विनंती करेन, आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय मान्यवर या सर्वांना आपण व्यासपीठावर घेऊन यावं. सुरुवातीला मी ज्येष्ठ गझलकार आदरणीय A.K. शेख सरांना विनंती करेन, कृपया आपण व्यासपीठावर यावे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी लेखक मान्य सूर्यकांतजी वैद्य, त्याचसोबत आदरणीय सुधीर मेतेकर सर, मान्य विग सातपुते सर, आमचे सहकारी प्राध्यापक संपत गर्जे, प्राध्यापक सुरेंद्र कुमार अकोलकर. आजच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर ज्यांच्याकडून एक काव्य मैफल संपन्न होणार आहे असे आमचे जुने सहकारी आदरणीय संगीतकार प्रशांतजी तळणीकर, ज्यांनी या पुस्तकाचं एक सुंदरशी अशी छपाई केली, ते आमचे सहकारी महाजन सर. या सर्वांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर आदरणीय संतोषजी फंड यांनी सुद्धा व्यासपीठावर यावे. आज या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये दाद द्या. आणि मागे उभे असणारे मी काही मंडळींना विनंती करेन आपल्या रसिकांनी की कृपया पुढे येऊन बसायला हरकत नाही. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आदरणीय A.K. शेख सर, मान्य सूर्यकांतजी वैद्य आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, आपण आपल्या प्रथेप्रमाणे आधी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. ज्येष्ठ कविवर्य आमचे मार्गदर्शक आदरणीय जयवंतजी हापन यांच्या शब्द माझा माझी पूजा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसमयी उपस्थित सर्व कवी, साहित्यिक, रसिक मंडळी, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. काही माणसं पहिल्या क्षणातच आपलीशी होतात असं म्हणायचं कारण, सन 2011 माझ्या एका कविता संग्रहाचं प्रकाशन होतं. या प्रकाशनासाठी आमचे दिवंगत कवी सहकारी सुभाष पवार यांच्यासोबत सुरुवातीला जयवंत हापन सर आणि A.K. शेख सर आले होते. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता की काही मंडळी मला नव्या नव्याने भेटत होती. हापन सर आणि A.K. शेख सर 2011 मला भेटले. त्यानंतर ते कायम आमचेच होऊन राहिले. आजपर्यंत आमच्या स्वर्गंधारचे एक मार्गदर्शक म्हणून तर आहेतच, पण सल्लागार म्हणून सुद्धा आमच्याशी अगदी सावलीसारखे सोबत आहेत. याचा आम्हाला आनंद वाटतो. सरांनी गेली 55 वर्षे काव्य लेखन क्षेत्रामध्ये काम करीत असताना एक चांगली गोष्ट अशी केलेली आहे की कमी बोलणं, इतरांच्या व्यासपीठावर कमी जाणं. मला हापन सरांच्या काही गुण आधी सांगावेच लागतील.
एक आदर्श शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक वर्ष सेवा बजावली जरी असली तरी काव्य क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे पंथ वेगवेगळे ग्रुप पुण्यामध्ये आहेत यामध्ये ते कधीही कुणामध्ये बसले नाहीत. त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या पद्धतीने जोपासलं आणि ते वाढवलं सुद्धा. आमच्यासारख्या नवोदित मंडळींना त्यांनी कायम आपल्यासोबत ठेवलं, मार्गदर्शन केलं. आज आम्ही या व्यासपीठावर जे आहोत, समोर माझे सहकारी कवी संगीतकार सागर गायकवाड आहेत किंवा कवी सुनील हानवते आहेत, ही सगळे आम्ही मंडळी जी उभी राहिलेलो आहोत ती केवळ जयवंत थापन सर आणि आदरणीय AK शेख सर यांच्यामुळेच उभे राहिलेले आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज पुन्हा एकदा आता यापुढे कुठलंही प्रकाशन करणार नाही म्हणत पुन्हा एकदा सरांचा एक नवीन कविता संग्रह प्रकाशन होतोय, शब्द माझा माझी पूजा या नावाने. या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. मी सुरुवातीलाच आमच्या आदरणीय सहकारी व्यंकटेश देशमुख यांना विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर यावं. पाहुण्यांचा परिचय आणि सन्मान त्यांचा यासाठी मी आपल्याकडे सूत्र देतो. धन्यवाद सर. आज माझ्याकडं प्रास्ताविक, पाहुणे परिचय आणि स्वागत याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपण सरांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. एक माझ्यावरचा विश्वास हा त्यांनी मला दाखवला, याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मानतो. संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केलेली आहे. अनेक संत महंतांनी आपल्या प्रतिभेने लिहिलेली काव्ये आपल्या संस्कृतीचा ठेवा ठरलेली आहे. हे विश्वची माझे घरं हा विचार जगाला दिला. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात सर्वधर्मसमभावाची देणगी विविध काव्य गाऊन दिली. मराठी साहित्य अनेक थोर लेखक कवींनी अजरामर केले. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वि.स. खांडेकर यांनी साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार हा देशातील सर्वात साहित्यातला महान पुरस्कार प्राप्त त्यांना झाला. मराठी दिवाळी अंकांनी अनेक नवकवी नवलेखक निर्माण केले. अशी मराठी साहित्याची परंपरा जतन करत आजही साहित्यिक आपले कार्य करीत आहेत. विविध विषयावर लेखन करीत आहेत. निसर्गाची भुरळ नेहमीच साहित्यांना पडते. त्यामध्ये बाब बोरकर, इंद्रजित भालेराव, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, नादो महानोर यांनी निसर्ग कविता लिहून महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं. या निसर्ग कवींच्या मांदियाळीत आमचे ज्येष्ठ कविमित्र आदरणीय जयवंत थापन सर यांचं नाव आजकाल सर्व परिचित झालेलं आहे. ए रे घना नाहू घाल माझ्या मना, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. स्वतःच्या काव्याला फुलांची उपमा देऊन साक्षात ढगांना सुद्धा साथ घालण्याची ताकद ज्याप्रमाणे आरती प्रभूंच्या या निसर्ग कवितेत आहे, त्याचप्रमाणे निसर्ग कवितामधून मनाचं आणि निसर्गाचं नातं सांगणाऱ्या अशाच एका कवीने निर्माण केलेल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्यातील प्रास्ताविकाची जबाबदारी आज माझ्यावर देण्यात आलेली आहे. शाळेमध्ये शिक्षक म्हणून, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक म्हणून त्यांनी अनेक पिढींना घडवले. ते ज्ञानाचं महत्त्वाचं कार्य ज्ञानदानाचं त्यांनी केलेलं आहे. आज नभाला आला रंग मातीचा म्हणत आनंदाचे तुरे झुलविणाऱ्या हळव्या मनाच्या कवीने जोपासलेलं एक नवं रानफूल आज आपल्यासमोर प्रकाशित होणार आहे. ते म्हणजे निसर्ग कवी आदरणीय जयवंत थापन सरांचा नवा काव्यसंग्रह शब्द माझा माझी पूजा. आज शब्दांची किंमत दिवसेंदिवस ढासळत असताना या शब्दांचं पावित्र्य पूजेसारखं जपणाऱ्या जयवंत थापन सरांचे मी या प्रसंगी अभिनंदन करतो. आजवर अनेक थोरा मोठ्यांनी थापन सरांच्या कवितांना आपल्या अमूल्य शब्दात दाद दिली आहे. थोर कवींचे शब्द थापन सरांच्या मागे आशीर्वादाप्रमाणे आहेत. म्हणूनच
त्यांच्या कवितांना गांभीर्य तर आहेच, पण निसर्गाचा सहजपणा आणि लय यांचासुद्धा अंतर्भाव त्यांच्या कवितेत असतो. सहजपणे ओठांवर गुणगुणताना येते अशी कविता हीच त्यांची ओळख आहे. आणि अशा कवीची ही नवीन रचना प्रकाशित करण्यासाठी या कार्यक्रमाला गझलेचं चालतं बोलतं विद्यापीठ असणारे आदरणीय श्री ए के शेख सर, की जे ज्येष्ठ गझलकार आहेत, ज्येष्ठ कवी आहेत, ते प्रकाशित करणार आहेत. आणि ज्येष्ठ कवी सूर्यकांत वैद्य सर यांचे सरांसारखे मान्यवरही या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. मी थोडक्यात या पाहुण्यांचा परिचयही करून देणार आहे आणि परिचयाबरोबर त्यांचा सत्कारही आपण लगेच करून घेणार आहोत. त्यामध्ये प्रथम हा जो काव्यसंग्रह आहे ज्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे ते माजी प्राचार्य, सत्कवी, ज्येष्ठ कवी व लेखक, 7 काव्यसंग्रहाचे एकूण 25 पुस्तके त्यांचे प्रकाशित असलेले असे आणि 1922च्या महाकवी कालिदास पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय मान्य श्री सूर्यकांत वैद्य सर. तर या सरांचा सन्मान आदरणीय डॉक्टर संजय भागवत सर यांनी करावं ही विनंती. आदरणीय डॉक्टर संजय भागवत सर, आदरणीय ज्येष्ठ कवी सूर्यकांत वैद्य सर यांचा सन्मान करतायत. शब्द माझा माझी पूजा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन हे लवकरच होणार आहे आणि आदरणीय सूर्यकांत वैद्य सरांचा सन्मान डॉक्टर संजय भागवत सर यांनी केलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी, गझलकार, लेखक आदरणीय श्री ए के शेख सर, की जे गझलेचे चालते बोलते विद्यापीठ आहे. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. एकूण 25 पेक्षाही जास्त पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. मी योजिले मनासी हे आत्मचरित्र त्यांचं लोकप्रिय आहे. तर असे सर्वांचेच आवडते, सर्वांनाच हवे असे वाटणारे आदरणीय ज्येष्ठ कवी, लेखक श्री ए के शेख सर, तर यांचाही सन्मान आदरणीय पुरुषोत्तम थेटे सर यांनी करावा ही विनंती. आदरणीय पुरुषोत्तम थेटे सर. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर गेले 25 ते 30 वर्ष माझ्या परिचयाचे असलेले, माझे मित्र असलेले आणि हडपसर साहित्य संस्कृती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे हडपसर भूषण हा अतिशय मानाचा पुरस्कार त्यांनी हडपसरला सुरू केला असे ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय श्री सुनील मेथेकर सर यांचं स्वागत हर्षद बँकर सर यांनी करावे ही विनंती. हर्षद बँकर सर हे आदरणीय सुधीर मेथेकर सर यांचा सत्कार करतायत. सर पुढे या. साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव सरांचं आहे. धन्यवाद सर.
यानंतर बहुआयामी व्यक्तिमत्व, व्याख्याते, अनेक कथा कविता संग्रह प्रकाशित, महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, आदरणीय ज्येष्ठ कवी व चित्रसंगीतकार, संत चित्रकार श्री आदरणीय वी.ग. सातपुते सर यांचा सन्मान आदरणीय पुरुषोत्तम ठाकूर सर यांनी करावी ही विनंती. पुरुषोत्तम ठाकूर सर. ज्येष्ठ कवी व्याख्याते आदरणीय श्री वी.ग. सातपुते सर. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ अनुवादक, ज्येष्ठ लेखक, चित्रकार, गायक व संगीतकार असं बहुगुणी व्यक्तिमत्व असलेले आदरणीय प्रशांत तळणीकर सर यांचा सन्मान आदरणीय प्रदीप कुमार काबरा सर यांनी करावा ही विनंती. प्रदीप कुमार काबरा सरांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय तळणीकर सरांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर प्रत्येक कवीची इच्छा असते की आपण पुस्तक प्रकाशित करावं आणि पुस्तक नाही 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 संपत गरजे सागर गायकवाड आपलं गोविंदराव सेवेकरांनी करावं. संपत गरजे गोविंदराव सेवेकरी रसिक आणि गायक म्हणा. यानंतर मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक कवीची इच्छा असते की आपलं पुस्तक प्रकाशित करावं. त्यासाठी प्रकाशकांची अत्यंत आवश्यकता असते आणि आपल्या हापन सरांना खूप चांगले असे नामांकित प्रकाशक हे मिळालेले आहेत. अनेक वर्षांची परंपरा असलेले अनेक पुस्तके त्यांनी आजपर्यंत प्रकाशित केलेले आहेत. जवळजवळ 40 वर्षाची परंपरा, 2300 पुस्तकांचे त्यांनी आत्तापर्यंत प्रकाशन केलेलं आहे. 40,000 टायटल्स विक्रीसाठी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. सदाशिव पेठेमध्ये 3 मजली असं शोरूम आहे त्यांचं. आणि नावाजलेली अशी प्रकाशन संस्था म्हणजे महाजन प्रकाशन संस्था. तर आदरणीय भरत महाजन सर यांचा सन्मान गोविंदराव सेवेकरी, आदरणीय गोविंदराव सेवेकरी यांनी त्यांचा सन्मान करावा ही विनंती. आदरणीय सेवेकरी सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. त्यांचं फक्त कोणाचं करायचं, कोणाचं असते बघा. यांचं एक सागर गायकवाड. धन्यवाद सर. यानंतर आदर्श शिक्षक, लोकप्रिय विद्यार्थ्यांचे लोकप्रिय असे प्राध्यापक माननीय संपत गरजे सर, तर यांचाही सन्मान आदरणीय बोरीकर सर, सुभाष बोरीकर सर यांनी करावी ही विनंती. आदरणीय
प्राध्यापक संपत गर्जे सर. कृपया गर्जे सरांचा सत्कार आदरणीय सुभाष बोरीकर सर यांनी करावी विनंती. यानंतर ज्येष्ठ संगीतकार आदरणीय सुरेंद्र अकोलकर सर यांचा सत्कार आदरणीय सागर गायकवाड सर यांनी करावा ही विनंती. ज्येष्ठ संगीतकार आदरणीय सुरेंद्र अकोलकर सर यांचा सत्कार करतायत आदरणीय सागर गायकवाड सर. संतोष फंड याचा सत्कार प्रशांत बोरसेने करावा असेल. संतोष फंड प्रशांत बोरसे. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ कवी लेखक आदरणीय संतोष फंड सर यांचा सत्कार आदरणीय प्रशांत बोरसे सर यांनी करावा ही विनंती. संतोष फंड सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आदरणीय प्रशांत बोरसे सर. आणि यानंतर अतिशय महत्त्वाचा असा सत्कार की ज्यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज होतं आहे असे आपले आदरणीय हापन सर. आदरणीय हापन सर हे शिक्षक पर्यवेक्षक म्हणून त्यांनी आपलं शिक्षणाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं. पुण्यामध्ये त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्येही केलं. ते मूळ जन्मस्थान त्यांचं जळगाव आहे सातारा जिल्ह्यातलं. आणि रायगडाच्या परिसरामध्ये वारंगी बंदेरी मांगरूण येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं होतं. निसर्ग हा त्यांचा फार जवळचा आहे आणि निसर्गातून त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या, अनेक गोष्टी घेतल्या, निसर्गावर अनेक कविता केल्या. त्यांची निसर्गाची आवड हे आपल्याला पहिल्यापासूनच परिचित आहे. त्यांनी BA ऑनर्स केलेला आहे, BEd केलेला आहे आणि त्यानंतर सेवाकाल त्यांचा 1971 ते 2009पर्यंत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामध्ये उरुळी कांचनमध्ये पर्यवेक्षक पदावरच ते निवृत्त झाले. आणि फार पूर्वीपासून त्यांना लेखनाचा छंद लागला. त्यांनी अनेक कविता लिहिल्या, ललित लेख लिहिले. त्यांची जवळजवळ 9पेक्षाही जास्त पुस्तकं हे प्रकाशित आहेत. निसर्ग, साहित्य, कला, नाट्य, काव्य, संगीत व तत्त्वज्ञानाची त्यांना विशेष आवड आहे. ते निसर्गामध्ये गेले की हरखून जातात. ते आपला खूप वेळ निसर्गामध्ये घालतात, अनेक कविता करतात. सागर किनारी असो किंवा एखाद्या नदी किनारी असो किंवा एखाद्या बागेमध्ये असो किंवा एखाद्या डोंगरावर असो, त्यांना निसर्ग नेहमीच भुरळ घालत असतो. तर अनेक
प्रकारचं साहित्य त्यांचं प्रकाशित आहे. त्यामध्ये बालगाणी आहेत, त्याचा काव्यसंग्रह आहे. फुलाफुलांची गाणी हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. नक्षत्रांची पहाट ही चारोळी संग्रह, नक्षत्रांची पहाट. नाती हृदयाची हा काव्यसंग्रह, प्रकाश यात्री काव्यसंग्रह. साई तेरे दरबार में हे गीत त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर द स्काय हे इंग्लिशमध्ये पोएम मला वाटतं प्रकाशित पोएमचं त्याचं कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि सागर किनारे हे एक मुक्त चिंतन त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे विविधांगी लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि अनेक नामांकित कवींनी, लेखकांनी, साहित्यिकांनी त्यांच्याविषयी भरभरून लिहिलेलं आहे. त्यांच्याविषयीचे त्यांचे मनोगत जर आपण पाहिले तर आपल्या हे लक्षात येतं. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. अनेक गुणवंत शिक्षक पुरस्कार असतील किंवा साहित्य ज्योततर्फे त्यांना साहित्यिक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. शब्दालंकार, काव्य गौरव, काव्य साधना जीवन गौरव, काव्य सेवा गौरव, समाजभूषण, गुणवंत शिक्षक असे विविध पुरस्कार त्यांना आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. तर त्यांना मी या कार्यक्रमासाठी तर शुभेच्छा देतोच आहे, परंतु त्यांच्या लेखनाला, भावी जीवनाला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांचा सत्कार आपले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय A.K. शेख सर, ज्येष्ठ कवी व गझलकार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा अशी मी विनंती करतो. आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आदरणीय हापन सरांचं स्वागत करायचं आहे. आणि आदरणीय शेख सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. आदर्श शिक्षक, आदर्श साहित्यिक, निसर्ग कवी अशा प्रकारचे उपाधी असलेले आदरणीय जयवंत हापन सर यांचा भव्य असा सत्कार होतोय. प्रसिद्ध गझलकार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय A.K. शेख सर यांच्या हस्ते. आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहोत. आपल्याला खूप आनंद वाटतोय की सरांचा सत्कार आदरणीय गझलकार शेख सर यांच्या हस्ते झालेला आहे. आदरणीय गर्जे सर यांना आदरणीय हापन सरांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय प्राध्यापक संपत गर्जे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय हापन सर यांचा सत्कार करावा. एक आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि आदर या भावनेतून गर्जे सरांचा सत्कार करतायत. त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीप कुमार काबरा सर यांची खूप इच्छा आहे की सरांचा सत्कार करावा. मी प्रदीप कुमार काबरा सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय हापन सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर यापुढील सूत्र मी आजचे सूत्रसंचालक आदरणीय गोपाळ कांबळे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद देशमुख सर. फुले वेचिताना दरवळले हात, फुले वेचिताना दरवळले हात, देवा तुझे गीत मी चाललो गात. असे सुंदर शब्द लिहिणाऱ्या, सुंदर गीते लिहिणाऱ्या हापन सरांच्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण येथे उपस्थित आहात. मी या संग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय मान्यवरांना आधी विनंती करेन की यानंतर हे जरी
आपण सरांनी काही गीते जरी लिहिली असेल, काही गीते यापूर्वी आपण ऐकलेली आहेत, पण यापेक्षाही सुंदर अशी गीते आमचे सहकारी आदरणीय संगीतकार प्रशांत तळणीकर सर आणि त्यांच्या सर्व त्या टीमने संगीतबद्ध करून इथे सादर करणार आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच आपल्या मान्यवरांना विनंती करेन की आपण आपलं जे मनोगत आहे त्यांच्याबद्दल भावना आहेत आपल्या, पण आपण थोडक्या शब्दामध्ये जर शुभेच्छा देऊन पुढे जाल तर शेख सरांना थोडंसं त्याच्यावर बोलता येईल, वैद्य सरांना त्याच्यावर बोलता येईल. म्हणून मी सुरुवातीला अशी विनंती करेन, आदरणीय सुधीर मेतेकर सर, प्राध्यापक संपत गर्जे सर आणि विग सातपुते सर, या तिघांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करा. सुरुवातीला आमचे सहकारी, आमचे हितचिंतक आदरणीय सुधीर मेतेकर सर. नमस्कार. व्यासपीठावर मान्यवर, उपस्थित कवी, ज्येष्ठ कवी आणि लेखक वैद्य सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष AK सर, शेख सर, ज्येष्ठ कवी विग सातपुते आणि ज्येष्ठ कवी जयवंत थापन सर आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. मी आपल्या सूत्रसंचालनाने सांगितल्याप्रमाणे 4 ओळी लिहून आणल्या, तेवढ्या फक्त वाचन करतो म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी अटेंड करता येतील. आज आपल्या शब्द माझा माझी पूजा या कविता संग्रहाचे प्रकाशन वैद्य सरांच्या हस्ते झाले, त्याचा निश्चितच आनंद आहे. आपण सरांबद्दल आपण काय बोलावे हा प्रश्नच आहे. गेली 50 वर्षाहून अधिक काळ कविता करण्यात रममाण असल्याने त्यांच्या प्रत्येक काव्यात प्रगल्भता दिसून येते. मी त्या कवितेचे रसग्रहण नक्कीच मांडणार नाही, कारण व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ कवी, लेखक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासमोर आपण त्यावर भाष्य करावं असं मला योग्य वाटत नाही. गेली 10-11 वर्षापासून मी जयवंत सरांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी मला आपलंसं करून घेतलं, हे माझं भाग्य समजतो. सरांनी कवितेला त्यांची जीवनरेषा समजली आहे, ती त्यांच्या सुख शांतीची ऊर्जा देखील आहे. म्हणून त्यांच्या कवितेत निसर्गवर्णन ओतप्रोत भरलेले आहे. त्यांच्या कवितेतून कधी प्रणय भावना व्यक्त होतात, तर कधी शब्दातील लालित्य, तर कधी भक्तिभावही आढळून येतो. जो निसर्गावर प्रेम करतो त्याचे हृदय व मनही कोमल असते, लीनतायुक्त असते, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. थापन सरांचा नवे शब्द नवे सूर या काव्याचे रूपांतरित भावगीतांना स्वरबद्ध केले आहे माधवी तळणीकर, देवयानी सहस्त्रबुद्धे, स्वतः प्रशांत तळणीकर व समिहन सहस्त्रबुद्धे यांनी. तर संगीत लिहिले आहे प्रशांत तळणीकर यांनी, जे माझे खरं पाहिलं तर दूरचे नातेवाईकसुद्धा आहेत आणि थापन सरांमुळे त्यांची माझी पहिल्यांदी भेट झालेली आहे. आपण सर्वांनी या प्रसंगी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ. त्यांच्या हातून असेच काव्य वारंवार आपल्यापर्यंत येऊन आणि आपण त्याचा आनंद घेऊया, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. एकच विनंती आहे, 1 मिनिट. धन्यवाद सर. यानंतर मी गर्जे सरांना विनंती करेन, कृपया आपण व्यासपीठावर येऊ. मी त्यांची लेखणी चालू राहावी म्हणून एक छोटीशी भेट आपण सरांना देतोय, त्यांनी ती स्वीकारावी ही नम्र विनंती. आदरणीय शेख साहेब, वैद्य साहेब, व्यासपीठावरील समस्त मान्यवर, ज्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे असे जयवंतजी थापन, रसिक श्रोतृंद, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लाभो मानवाच्या जीवना, धैर्य लाभो शौर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्यो आराधना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सत्य आहे, जे जे शिव आहे, जे जे सुंदर आहे, जे जे मंगल आहे, जे जे उदात्त आहे, जे जे विशुद्ध आहे, जे जे उत्कट आहे, त्या सर्व तत्वांचा आविष्कार म्हणजे आजचा हा प्रकाशनाचा मंगलमय सोहळा.
आदरणीय जयवंतजी आफण यांचा आणि माझा परिचय काही वर्षापासून झालेला आहे, परंतु त्यांची कविता ही भावगीताचं स्वरूप घेऊन तर येतेच येते, परंतु रानावनातला कवी, पानाफुलातला कवी या दृष्टिकोनातून निसर्गातलं एक सुंदर लँडस्केप, निसर्गचित्र ज्या प्रकारे चित्रित करावं तशा प्रकारचा कवितांचा आविष्कार त्यांच्या असतो. त्यांच्या कवितेला प्रेमाचा रंग आहे, भक्तीचा गंध आहे, पानाफुलाचा सुगंध आहे आणि अशीच उत्तरोत्तर त्यांची कविता बहरत जाऊ आणि सुंदर रचना त्यांच्या हातून होवत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, इवले से रूपू लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, फुले वेचितासी बहरू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला. त्यांच्या काव्यांचा मोगरा अखंड बहरत राहो, अखंड फुलत राहो अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय विगस सातपुते सरांना विनंती करेन, कृपया आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. मित्र हो, नमस्कार. प्रथम या सुंदर क्षणी सरस्वतीचं वरदान लाभलेल्या जयवंत हापन सर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी व्याख्याता आहे, मला त्यांनी सांगितलं मगाशी. तेव्हा समोर माईक आलं की किती वेळ, किमान 45 मिनटं ते बोलावं असा प्रघात आहे व्याख्यात्यांचा. तर वेळेचं औचित्य साधून मी 1 मिनिटामध्ये माझे फक्त शुभेच्छा देणार आहे आणि थांबणार आहे. कविता ही जन्मावी लागते, कविता होत नसते. कविता ही त्या ईश्वराचं अनमोल असं दान आहे. शांताबाई शेळकेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शब्द येत असतात, ते आपल्या ओंजळीमध्ये आपण झेलायचे असतात आणि झेलल्यानंतर ती शब्द फुलं माळायची असतात आणि ती माळल्यानंतर कविता होते. ती कविता अर्थबोध असावी, त्या कवितेतून अर्थबोध होणं अत्यंत गरजेचं आहे. आजकाल सर आपण रोज अनेक कविता वाचतो. एके सरांचा माझा बराच जुना परिचय आहे, पण काय असतं ना, ते योगायोगाच्या गाठी असतात. 5 वर्षांतर आज आम्ही भेटतोय, पण 25 वर्षांतर जरी अजून भेटलो, आम्ही जगणार आहोत 25 वर्ष अजून, डोंट वरी. काय तरी समोर मी फापनला विचारलं, एके सर आलेत का? तर म्हणले आलेत. ते म्हणले मी तुमची ओळख करून द्या. मग ओळख तर करून द्या. मी त्यांना लगेच बघितले, चहाचं कप घेतानाच मी लांबूनच ओळखते की अंगकाठी बघितल्यावर एके सर आहेत. म्हणलं काय, माणसं डोळ्यात कशी बसतात आणि डोळ्यात कशी राहतात आणि मनात कशी ठेवायची एक शास्त्र आहे आणि त्यासाठी कवी लागतात. त्यासाठी कवीचा जन्म व्हावा लागतो. कवी काय करतो, आपल्या सभोवतीचा सगळा सभोवार न्याहाळत असतो आणि टिपत असतो आणि माणसं वेचत असतो आणि व्यक्त होत असतो. ती कविता असते. माझे गुरुवर्य इथे वैद्य सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला सातत्यानं असतं. म्हणजे कदाचित मला वाटतं मी रोजच आम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये असतो. काय मला माहीत नाही, मी रोज कविता करतो, कशी होते मला माहीत नाही. कविता जन्मावी लागते, रोज कविता होते. हे 365 दिवसामध्ये 365 माझ्या कविता आहेत, ते 100%. काय ते कुठनं येतं, काय येतं, गॉड नोज, मला माहीत नाही. पण मी पहिली कविता सरांना पाठवतो. रसिक कसे असले पाहिजे. हजारो कविता सर रोज येत असतात, किती वाचतो आपण, हा महिला मूल प्रश्न आहे. कविता असो, गझल असो, कुठलीही गझल ही कविता असते पहिल्यांदा. त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, एवढे मान्यवर लोक बसले असताना मी इथे त्या बाबतीत वक्तव्य करणार नाही. बोलण्यासारखं बरंच आहे. मी व्यवसायाने मुद्रक प्रकाशक आहे आणि खिळे जुळवता 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 शब्द जुळवायला लागलो आणि आजपर्यंत माझ्या कमीत कमी 5,000-1,000 कविता सहज झाल्या असतील सर. खूप बोलायची इच्छा आहे, पण पुढे यांच्या स्वरबद्ध केलेल्या कविता ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे. त्यामुळे मी फक्त केवळ वयाने ज्येष्ठ असल्यामुळे, बुद्धीने नाही पण वयाने ज्येष्ठ असल्यामुळे, जयवंत हापन
सरांना, आणि ते गाववाले सातारकर. अरे क्या बात आहे, मी सातारकर, हे सातारकर. मला जिथं जिथं माणसं भेटतात ती सगळी सातारचीच भेटतात. सातारी खूप मस्त पावनभूमी आहे, समर्थांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि त्या सज्जनगडला मी आठवड्यातनं 2 दिवस, शनिवार रविवार, परिस्थितीची गरिबीची होती म्हणून जेवायला म्हणून जात होतो. आता लोक म्हणतात 5 बोटं तुपात आहेत. सर, माझी 10 बोटं तुपात आहेत. ही त्याची कृपा आहे. पण संस्कार हे व्हावे लागतात आणि संस्कार सहवासाने घडतात सर. तर ते संस्कार सज्जनगडच्या मातीचे, सज्जनगडच्या समाधीचे, प्रत्यक्ष मला भेटलेल्या श्रीधर स्वामींचे मला झाले. आणि श्रीधर स्वामींचा हात माझ्या मस्तकावरती जितके वेळ फिरला तितकी बिरुद माझ्याकडे आहेत. आज केवळ वयाचा अधिकार असल्याकारणाने मी जयवंत थापन सरांना, शांताबाई शेळकेंनी मला जो आशीर्वाद दिलेला आहे तोच आशीर्वाद देतो. लिहित रहा, लिहित रहा, लिहित रहा आणि मोठे साहित्यिक व्हा आणि समाज प्रबोधन करा. राजकारण हा आपला विषय नाही. माणसाच्या मनामध्ये आपले शब्द रुजवा आणि माणसांची मनं फुलवत राहा तुमच्या कवितेतून. हा एक आशीर्वाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनाच्या गाभाऱ्यातून कविता जन्म घेते आणि जळत असलेल्या वेदनेला शब्दरूप देते असं म्हणतात. ज्यांच्या वेदनांमधून कवितेची निर्मिती झाली, ज्यांच्या भावनांमधून शब्दांची निर्मिती झाली, अशा आदरणीय हापन सरांना, आजच्या सत्कार मूर्तींना मी विनंती करेन आपण आपलं कृतज्ञतापूर्वक मनोगत सर थोडक्यात व्यक्त करावं. त्यानंतर वैद्य सर आणि शेख सर त्याच्यावर विस्तारानं बोलतील. या सर, बोला. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, माझा कवितेचा हा लळा म्हणजे माझ्या आनंदाचा मळा आहे. कवितेने माझं साधं जीवन समृद्ध केलं. मनाकडे, माणसाकडे, जगाकडे आणि सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी दिली, ज्याच्यामुळे माझ्या जीवनात आनंदाची सृष्टी आली. कवितेने मला आयुष्याकडे बघायला शिकवलं, आनंदाने जगायला शिकवलं. शब्द माझी पूज्याबद्दल बोलायचं झालं तर मन प्रसन्न करणारी ही कविता आहे, सकारात्मक ऊर्जा देणारी ही कविता आहे. ती सर्वांना नक्की आवडेल. हा काव्यसंग्रह म्हणजे प्रकाशनाचं काम थांबवलं होतं, पण एक सर नेहमी म्हणायचे, काय सर कधी काढताय पुस्तक? आणि या शब्द माझा पूजा या काव्यसंग्रहाच्या निर्मितीचं खरं कारण किंवा खरं प्रेरणा हे गझल गुरु AK शेख आहेत. गाण्याच्या बाबतीत ही मी झालेली गाणीच ऐकत होतो, पण एका समारंभात तळणीकर साहेबांची आणि माझी भेट झाली आणि ते मला म्हटले, तुमचं पुस्तक मला वाचायला द्या. मी दिलं आणि 1 महिन्याने मला माझंच गाणं त्याने ऐकवून दाखवलं. आणि आजचा हा नवे शब्द नवे सूर हा कार्यक्रम म्हणजे प्रशांतजी तळणीकर साहेबांनी माझ्या शब्दांना, माझ्या कवितेला दिलेली एक उत्स्फूर्त दाद आहे. हा सगळा कवितेचा प्रवास असो, जीवनाचा असो, हे सगळं चाललंय ते केवळ देवाचा आशीर्वाद आणि मला लाभलेल्या माणसांचं प्रेम, शुभेच्छा, मित्र आहेत, कुटुंब आहे, सगळे आहेत त्याच्यात, सगळे येतात त्याच्यात. समजलं का नाही? तर मी त्या सर्वांचं खूप खूप ऋणी आहे. आपण या समारंभाला आलात, आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सोनियाचा दिनो आज अमृते पाहिला. आज आदरणीय हापन सरांच्या जीवनातील आणखी एक आनंदाचा क्षण म्हणजे त्यांच्या या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळा. आदरणीय AK शेख सर ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे, ते आदरणीय वैद्य सर आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपणा सर्वांच्या हस्ते सरांच्या या काव्यसंग्रहाचं आपण प्रकाशन करावं. सन 1968 पासून कविता लिहिणाऱ्या आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक आदरणीय हापन सरांच्या
कविता संग्रहाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. एक मलाही द्या. मनात माझ्या भाव फुलांचा, मंत्र सुखाचा नाही दुजा, शब्द माझा माझी पूजा, तू शब्दांचा राजा. आदरणीय हापन सरांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे. तुम्ही तिकडं सर्व मान्यवरांच्या हस्ते कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. मी आदरणीय वैद्य सरांना विनंती करेन, आपण आपले मनोगत, आपले मार्गदर्शन या संपूर्ण सभागृहाला संबोधित करावं. स्टेजवर बसलेले मान्यवर, ज्यांची भेट व्हावी यासाठी बरीच वर्ष मी प्रतीक्षा करत होतो, असे ज्येष्ठ गझलकार, या समारंभाचे अध्यक्ष शेख साहेब, माझे जवळचे मित्र भावकवी वी.ग. सातपुते सर, दुसरे मित्र जे हडपसरलाच वास्तव्यात आहेत सुधीरजी, आणि अन्य मान्यवर, सगळ्यांची नावं मी घेत नाही, कारण मला 3 मिनिटं फक्त बोला म्हणून सांगितलेलं आहे. आता कविता संग्रहावर 3 मिनिटं बोलायचं हा माझ्यावर अन्याय नाही का? पण तरीसुद्धा वयानं ज्येष्ठ आहे, मला असं वाटतं बरं की या जमलेल्या लोकांच्यामध्ये 85 ओलांडलेला एकही माणूस नसावा, आणि असला तर त्याला, आणि जिथे यांना वंदन करतो तिथे त्यांनाही मी वंदन करतो, कारण प्रत्येकजण आपापल्या विटेवरचा विठोबा असतो. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अशी एक प्रथा आहे की ज्येष्ठाच्या गळ्यात असणारी वीणा ही धाकुल्यांच्या गळ्यामध्ये घालून काही वेळ बाजूला गेला तर पुन्हा एकदा तो येतो, त्याच्या पायावर डोकं ठेवतो धाकुल्याच्या, त्याच्या गळ्यातली ती वीणा आपल्या गळ्यात घालतो. ते थोडंसं आपणही झुकायला, अहंकार विसरायला काय हरकत आहे? आमचे रवींद्रनाथ टागोर एका बंगाली कवितेमध्ये असं म्हणून, मी साधना कार्यालयामध्ये संपादक म्हणून कविता विभागाचा काम करत होतो, 58-59 सालची गोष्ट. पण तिथे या आंतरभारतीमध्ये जी बडी बडी माणसं मला भेटली आणि कार्यक्रम यांचे ऐकले, त्यावेळेला थोडंसं बंगाली शिकायला मिळालं, म्हणून त्यांच्या शब्दामध्ये मी ही भावना व्यक्त करतो. आमार माथा, आमार माथा, नतकरे दाओ हे तोमार, चरण धुलीर तले, सकल अहंकार हे आमार, धुचाओ चोखे रजले. तुमच्या पायावरच्या धुळीवर मी माझं माथा टेकल्यानंतर त्यातनं जे अश्रू सांडतील त्यांनी तुमच्या पायावरची धूळ तर धुतली जाईलच, परंतु माझा अहंकारही त्यामुळे धुतला जाईल. हे भाग्याचं नाही का? हाफन सर, श्रावणाच्या मध्यावर तुम्ही तुमच्या कविता संग्रहाचं प्रकाशन ठेवलं. एवढा श्रावण उलटून गेला, त्याच्या आधीही 1 महिना जादा दिला होता पावसाला बरसायला, परंतु सगळीकडे आभाळानं अवकृपा केली का परमेश्वरानं अवकृपा केली मला माहीत नाही, पण बरसात काय झाली नाही. अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गल्लीबोळामध्ये मात्र पावसाच्या कविता, श्रावणसरीच्या कविता यांची वेगवेगळी संमेलनं झाली. मला आश्चर्य असं वाटायला लागलं की तिथनं निघालेले जे ओहोळ आहेत, अनुभव न घेता लिहिलेल्या कवितांचे, ते सगळे येऊन आमच्या पवित्र गंगा नदीला भिडले आणि तिचं पाणी तरी गढूळ करून टाकलं. दुथडी वाहून चालली ही काव्य गंगा. ठिकठिकाणच्या लोकांनी कसं लिहिलेलं असतं. आणि मला परवा या गेल्या महिन्यामध्ये 10 कविता संग्रह नवीन भेट म्हणून मिळाले. पाडगावकरांना एकदा मी म्हणालो होतो की कविता तुमचा एक कवितेच्या संदर्भामध्ये तुमचा एक अनुभव मी ऐकला आहे. ते म्हणाले कुठला? कोणीही भेट द्या. घरामध्ये पाऊल टाकत असताना डाव्या हाताला मी एक टिपाट ठेवलेलं असतं. तिथे माझ्या दालनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी तो संग्रह त्या टिपाट टाकतो, वाचत नाही.
परवा नायगावकर नावाचा माझा एक विद्यार्थी अशोक नायगावकर हा आणि मी दोघंजण एका स्टेजवर होतो एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं चेंबूरला. त्यावेळेला त्याला मी म्हणालो की तुझ्या बायकोजवळ मी माझी नव्यानं प्रकाशित झालेली काही पुस्तकं दिली आहेत, पण पाडगावकर होऊ देऊ नकोस. सगळं जरी वाचलं नाही तर थोडं बहुत त्यातलं वाच. अशा कविता निर्माण होतात हल्ली की ज्या पाठवल्या जातात, ज्या पुस्तक रूपानं हातात दिल्या जातात आणि आपण कुठल्या गल्लीबोळातनं निघालेलं हे दूषित पाणी, गढूळ पाणी आपल्या गंगेमध्ये मिसळवून घेतो याविषयी मला विचार करता येत नाही. परंतु त्याच गंगेच्या दुथडी भरून चाललेल्या अशा गढूळ पाण्याच्या आजच्या गंगेच्या प्रवाहाच्या काठी असणाऱ्या पुळणीमध्ये असा एखादा सत्कवी असतो की जो तिथली वाळू उपसत असतो आणि त्या उपसलेल्या वाळून जिवंत पाण्याचा झरा तिथे लागलेला असतो, त्यांनी जो आपले घट भरत असतो. मला असं वाटतं की हा अशा कवितांनी भरलेला घट आहे, याचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. हाफन सरांच्या या मधुकटात मी रमलो. त्यांनी हातात पुस्तक दिलं, त्यावेळेला मी त्याच्यावर थोडंसं लिहिलं. त्यात जे 2 विचार मांडले त्या विचारांची फक्त उकल करायची आहे. त्यात आमच्या सरांनी, गर्जे सरांनी एक फार छान सांगितलेलं होतं की कवितेमध्ये केवळ कल्पना नसतात हो, कवितेमध्ये केवळ भावना नसतात हो, कवितेमध्ये आपल्याला दिसणारं वरवरचं सौंदर्य नसतं हो, कवितेमध्ये अनुभवाचं सत्य थोडंसं ओझरतं का होईना पण मांडलेलं असतं, व्यक्त झालेलं असतं आणि तेच मुळी आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये प्रेरक आणि पोषक ठरत असतं. तेव्हा भावसत्य हे पाहिजे. मी तर कवितेची व्याख्या अशी करीन, हजारो लोकांनी हजारो व्याख्या केल्यात, पण मला असं वाटतं का उत्कट अनुभूती जर आलेली असेल आपल्याला आणि ती जर तरल झाली असेल, हृदय होणार असेल तर शब्दांकित होतेच. अशी अभिव्यक्ती म्हणजे काव्य. अनुभवाशिवाय लिहिणं ही काय कविता झाली की काय? मी मगाशी सांगितलं ना की मध्यंतरी लिहिल्या गेलेल्या या पाऊस नसतानाच्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या हजारो कविता ज्या वेळेला माझ्याकडे व्हॉट्सॲपवर येतात त्यावेळेला मी काय करू होता. विगसाना मी नेहमी म्हणतो का हे सगळं बंद करून टाकू का, व्हॉट्सॲपच बंद करून टाकू का? ते म्हणले माझी कविता येते ना, हां तेवढ्यापुरतं राहिलं पाहिजे ते, असं मी म्हणतो. हे असो, मला असं वाटतं प्रत्येकानं विचार करून बघावा. तो स्वतःच्याच मनाला असं सांगेल, ठोकळा होऊन जन्म मी घेतला, आकार मिळाला याच ठाई. ठोकळा होऊन जन्म मी घेतला, आकार मिळाला याच ठाई. शिरशिरी उठे रंध्र छिद्रातून, इथे संवेदन जागे झाले. इथे जाणीवेची पापणी फुलली, इथे जाणीवेची पापणी फुलली. दिव्यसृष्टी झाली दृग्गोचर, इथे गंज गेला मतीचा झडून. इथे गंज गेला मतीचा झडून, प्रकाशले ऊन शेक देतो. जर तुम्हाला परमेश्वराने जन्माला घातल्यानंतर ज्ञान मिळवण्याच्या या स्टेजपर्यंत जर आणलेलं असेल तर ज्ञान वापरत का नाही? दिव्यसृष्टी झाली दृग्गोचर असं म्हणताय तुम्ही, पण साधी सृष्टीच तुम्ही पाहताय तुमच्यासमोरची, तीही अंध डोळ्यांनी पाहताय, अज्ञानी डोळ्यांनी पाहताय. अरे कवीची दृष्टी, सृष्टी पलीकडची सृष्टी, हे एक वाक्य यामध्ये मी टाकलं आहे बरं का माझ्या छोट्याच्या. सृष्टी पलीकडची सृष्टी पाहणारी दृष्टी ही कवीजवळ असते. म्हणजे मी माझ्यासमोर एखादं जर वन असेल, माझ्यासमोर एखादा जर तारा असेल तर त्या ताऱ्यापलीकडची तारा ही माझी दृष्टी ही शोधते. म्हणजे काय की माणसाचं शरीर बघून तो माणूस वर्णावा का हो? त्याचं मन दिसतं का आपल्याला? त्याचे गुण दिसतात का आपल्याला? त्याचं अस्तित्व हे त्याच्या गुणांवर अवलंबून आहे. त्याची दिसणारी जी प्रतिमा आहे स्थूल प्रतिमा, या स्थूल प्रतिमेत त्याचं वस्तूपण नसतं, तर त्याच्या अदृश्य अशा गुणांच्या मध्ये त्याचं वस्तूपण असतं. ते कोणी बघायचं? मी एक छोटीशी कविता अशी लिहिली होती की कॉलेजच्या जीवनामध्ये 55-56 साली लिहिलेली असेल शेख साहेब. खरं म्हणजे हा इतिहास सगळा सांगायचा झाला म्हणल्यानंतर 3 मिनिटांची यांची मुदत केव्हाच निघून जाईल. दृष्टी निश्चल लावून हित गुजावे नभाशी, दृष्टी निश्चल लावून हित गुजावे नभाशी. रंध्रातून प्यावी मुग्ध चांदणी हवीशी. गंध गर्भ अनिलाचे भावे अकंठ प्राशन, गंध गर्भ अनिलाचे भावे अकंठ प्राशन. आणि रक्तात भिनावे खुल्या पोकळीचे गान. तिथे समाधी लागावी, तिथे समाधी लागावी. जाणीवेला विसरावे
हलकेच चांदण्यांचे गूढ उकलून घ्यावे. सर गर्जे सर, तुम्ही मगाशी जी काय तुमची उपपत्ती मांडलीत किंवा थोडक्यामध्ये कवितेसंबंधी तुम्ही जे बोललात त्यावर मी येतोय आता, की गूढ उकलून घ्यायचं एखाद्या वस्तूचं, अंतरंगात शिरलं पाहिजे, त्यासाठी गाभा शोधला पाहिजे, त्यासाठी अनुभूती किंवा अनुभव हा जर कवितेचा आधार असेल. काय सांगता कवितेमध्ये तुम्ही, काय सांगता तुम्ही तुमच्या लेखनामध्ये? अनुभव सांगतो आम्ही आमचे. ते अनुभव सांगताना मग त्या अनुभवात थोडंसं शिरा ना, त्या अनुभवाचा अंतरंग शोधा ना, गाभा थोडासा बघा ना. मग मी एका चांदणीकडे पाहिलो, एका चांदणीकडे पाहून मला सगळ्या चांदण्यांचं गूढ कळलं हो. त्यासाठी काही सगळं आकाश बघावं लागत नाही. काय रे आकाश कसं काय आज, असं कोणी जर फोनवर मला विचारलं तर मी म्हणतो थांब जरा सांगतो, आणि मी खिडकी थोडीशी उघडतो आणि त्या किलकिल्या खिडकीमधून मी त्या आकाशाकडे पाहतो, एका तुकड्याकडे. एका तुकड्यावरून मला अंदाज येतो की अरे आकाश हे असं आहे, निरभ्र आहे किंवा अभ्राच्छादित आहे, चांदण्यांनी भरलेलं आहे किंवा चांदण्या नसलेलं आहे, हे मला तिथं दिसतं. आणि मी ताबडतोबीनं त्याला कळवून टाकतो, अरे आकाश असं आहे. मला जीवन कळलं असं आपण म्हणतो. अरे भूतकाळ बघितलं आहे का, वर्तमान काळ बघितलं का, सगळा भविष्यकाळ बघितलं का, सगळीकडे मानवी जीवन पसरलेलं आहे. तुम्हाला सगळं सांगता येणार नाही, पण जीवन कळलं मला. माझं जर जीवन मी तपासून बघितलं, माझे अनुभव जर मी तपासून बघितलं, तर जीवनाचा खराखुरा अर्थ हा तुम्हाला समजला असं मानायला काय हरकत नाही. मी एक चांदणी पाहिली, सगळ्या चांदण्यांचा मी अभ्यास केला आणि त्यांचं रूप समजून घेतलं. अनुभव हा असा मांडावा आणि तो तसा घेतला पाहिजे, तर तुम्हाला तो मांडता येईल. श्रावण गेला, मला असं वाटत नाही की आपण श्रावण अनुभवला म्हणून. काय श्रावण आला सरी सरी नी जळमट जाळी धुतली ग. चराचराचे रूप बदलता, चराचराचे रूप बदलता घनघन अंतरी हसला ग. हा अनुभव आलाय कोणाला? नाही आला. आषाढ जरासा सरता श्रावणमय झालो पुरता. आषाढ जरासा सरता श्रावणमय झालो पुरता. गात्रात झिरपती धारा, गात्रात झिरपती धारा झिणझिणती जाणीव तारा. गात्रात झिरपती धारा झिणझिणती जाणीव तारा. ओलेता ऊब ऊन निवार उबारा. हळुवार सुखे अनुभवता श्रावणमय झालो पुरता. सळसळती झळझळ पाने, सळसळती झळझळ पाने रानात मखमली गाणे. सळसळती झळझळ पाने रानात मखमली गाणे. रंगात पिसारत जाणे हे मंत्रलेक्षण, हे मंत्रलेक्षण रुजता श्रावणमय झालो पुरता. कोणी हा असा अनुभव घेतला आहे? पण तुमच्या या संग्रहाने मात्र मी यातला शेवटचा एक अनुभव घेतलेला आहे बरं का. तुमची भक्ती ही मला त्यातली फार भावली बरं का. भारल्यात राऊळ वाटा, भारल्यात राऊळ वाटा हृदयात घणघणे घंटा. ओंकार लहरत्या लाटा दुथडीने तट हे भरता श्रावणमय झालो पुरता. तेव्हा श्रावणाच्या या काळामध्ये तुमच्या झालेल्या संग्रहानं आमचं मन भिजलं. आम्हाला श्रावण समजला, आम्ही श्रावण अनुभवला. या अनुभवावर झाली तर एखादी कविता लिहिता येईल. धन्यवाद. 3 मिनिटं आटोपलं का बाबा? धन्यवाद सर. यानंतर आदरणीय एके सर कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांना मी विनंती करेन. सर आपण यानंतर आपल्याला काही गाणीसुद्धा ऐकायची आहेत, तर आपण आपल्या 2 छानशा गजला आणि थोडंसं आपलं मनोगत आपल्या पद्धतीने व्यक्त करावं. आदरणीय शेख सर अनेक वर्ष आमच्या सोबत आहेत. आमच्या भावना त्यांना न सांगताच कळतात, त्यामुळे मी त्यांना विनंती करेन. याचा अर्थ असा की मला 2 मिनिटं आहेत. कळलं हो तुमचं मनोगत आम्हाला. अरे काय ह्या आपण सरांवर बोलावं तेवढं कमीच होईल आणि 2 मिनिटं आणि 3 मिनिटं काय फुटपट्टी लावताय हो तुम्ही सर आम्हाला.
आणि पुणेकरांसमोर बोलायला मिळतं हा केवढं माझं भाग्य आहे. आणखीन का हवं, एवढी अनुभव समृद्ध माणसं इथे व्यासपीठावर आहेत असं, आणि तुमच्यासारख्या रसिक इथे आहेत ऐकायला. मग बोलणं असं 2 आणि 3 मिनिटाची फुटपट्टी लावून चालेल काय, नाही का? तुम्ही पाहिलं असेल इतकं सुंदर पुस्तक तुमच्यासमोर आज प्रकाशित झाले, तुमच्या साक्षीनं प्रकाशित झाले, आपल्या वैद्य सरांच्या हा शुभहस्ते प्रकाशित झालं. खूप सुंदर पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. देखणे तिथूनही तुम्हाला आवडेल ते पुस्तक. आणि हे पुस्तक छापलं आहे आमच्या महाजन सरांनी. तर महाजन सरांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे महाजन सरांच्या. खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो. जयवंत हापन सर शिक्षकाच्या भूमिकेत गेले. खरं म्हणजे हा माझ्या माहेरचा माणूस आहे, माझ्या रायगडचा माणूस आहे, म्हणजे माझ्या माहेरचा माणूस आहे. असं पुण्यात आले, स्थायिक झाले. मी पुण्यावरून गेलो, रायगडमध्ये स्थायिक झालो. बॅलन्स साधला पाहिजेत की नाही त्यासाठी. असं मी माझं क्षेत्र रायगड ह्यांचं पुण्यात ह्यांच्या ह्याला अंधन देऊन टाकलं आम्ही असं. आणि साहेबांची 10 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. आणि हा 10वा संग्रह, हा 9वा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित होते मान्यवरांच्या शुभ हस्तेने आपल्या साक्षीनं. हा 9वा आणि शेवटचं असं म्हणतायत, पण आत्ताच त्यांना पेन दिलंय भेट म्हणून. आता लिखाण थांबवायचं नाहीये. 10व्या पुस्तकाला आपण येणार की नाही प्रकाशनाला? हे बघा सगळे सांगतात आम्ही 10व्या पुस्तकाला प्रकाशनाला येऊ. तर 10वं पुस्तक लवकरात लवकर व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि परमेश्वराला साकडं घालतो पाहिजे तर त्यांचं 10वं पुस्तक लिहून लवकरात लवकर व्हावं असं. म्हणजे कारण ते आमच्या साक्षीनं व्हायचं असेल तर लवकर करा सर. तुम्हालाही खरं कळेल ते त्याच्यातलं काय आहे ते. ह्या पुस्तकात 85 कविता आहेत असं. आणि माझी प्रस्तावना आहे तर ते तुम्ही घेतलं तर तुम्हाला वाचायला मिळेलच. मी आणखीन काय बोलू असं. पण माझ्या प्रस्तावनेपेक्षा मागे जे ब्लर्ब म्हणतात ना, पाठराखण केली आमच्या सूर्यकांत वैद्य सरांनी. आणि इतकं सुंदर लिहिलंय, थोडक्यात अगदी 4-5 ओळीत इतकं सुंदर लिहिलंय की तुम्हालाही ते आवडेल. येणाऱ्या कोणत्याही अनुभवाचे अंतरंग न्याहाळून तळस्पर्शित्वाने त्यांचे चित्रण करताना त्यातील भाव सत्याचा शोधही कवी घेताना दिसतो. निसर्गातील दिव्यत्वाची प्रचिती आल्याने मनाला झालेला आनंद त्यांच्या काव्यातून अवतरतो. शब्दातून त्याची पूजा बांधली जाते. तरल भावनांना अनुभवातील आंतरिक लय सापडते आणि नाद ताल असणाऱ्या शब्दातून कविता प्रकटते. असे हापन सर आहेत. आमचे गझलकार आणि मित्र प्रमोद खराडे आलेत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. खूप छान, खूप छान. आम्ही कविता लिहितो, गझल लिहितो असं. खूप कविता लिहिल्या आजवर. माझी 25-30 पुस्तकं, सरांची तर माझ्यापेक्षा खूपच जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली वैद्य सरांची असं. आणि हापन सर तर शिक्षक आहेत. होते म्हणण्यात काही अर्थ नाही. अजूनही ते आम्हाला शिकवतच असतात, मार्गदर्शन करतच असतात. भले मी वयानं मोठा आहे तरीसुद्धा मार्गदर्शन त्यांचं काही चुकत नाही कधी. असे आमचे हापन सर असेल. हापन सरांची आमची भेट नेहमी महाजन प्रेसलाच होते. इथे महाजन पब्लिशिंग हाऊस आहे, ह्या जवळपासच आहे सर. आम्हाला खरं मुंबईजवळ पनवेलला, खरं म्हणजे आज असा परिस्थिती आहे की पनवेल सोडलं आणि मुंबई कुठं सुरू झाली हेही समजत नाही. अगदी मुंबईतच पनवेल झालेली असं. पण तरी आम्ही मुंबईकडं प्रकाशन संस्थेकडं कुठल्याही गेलो नाही. कारण मुंबई जगातलं मोठं शहर आहे, त्याच्यामुळे ते सगळेच रेट हायफाय असतात. त्यांच्या प्रकाशनाचे रेटसुद्धा हायफाय असतात. त्यामुळे आमची पुस्तकं स्वतःची लिहून पडली होती, ती कोणी प्रकाशित करायला तयार नव्हतं. शेवटी हापन सरांनी आम्हाला बोलावलं, पुण्याला या, आपलं पुण्याला बघूया. आणि आम्हाला पुण्याला परीस सापडला आणि ते महाजन पब्लिशिंग हाऊस ह्यांच्या रूपाने. नाही तर निवृत्त झाल्यावर करायचं काय? आमच्या हयात निवृत्त व्हायच्या आधीही 4-5 पुस्तकं प्रकाशित झाली होती.
पण तेव्हा वेळ नव्हता आपल्याला लिहायला. आता कविता गझल म्हणते लिहा लिहा लिहा, लिहून झालेलं ते प्रकाशित होत नाही. ते प्रकाशित आता निवृत्ती येणारं दुसरं करायचं काय लिहिण्याशिवाय असं. आणि मी लिहित गेलो आणि पुस्तकं प्रकाशित होत नाहीत. मग हा मला पुण्याचा परीस सापडला आम्हाला, हा महाजन पब्लिकेशन महाजनांच्या स्वरूपानं. आणि मग दरवर्षी एक एक दोन पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली. आत्तापर्यंत 25-30 पुस्तकं प्रकाशित झाली. माझी तर एवढीच, पण त्याच्यानंतर माझ्या मित्रमंडळींची सुद्धा खूप पुस्तकं प्रकाशित केली. 100च्या वर पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असं. आणि हे जेव्हा आपण सरांना पण सांगितलं की तुमचं येऊ देत एकदा ह्या महाजन पब्लिशनकडे पुस्तक येऊ देत बघा, आणि काय सुंदर पुस्तक त्यांनी छापलं आहे बघा, तुम्हाला आवडेल असं पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. तर एकदा आपण सरांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाना. तर खरं पुस्तकाचं कौतुक केल्यासारखं होईल, आहे की नाही असं. मग आपण सरांनी पण टाकलं पुस्तक तिथे, आणि झालं लवकरात लवकर प्रकाशित पण झालं, छापूनही झालं, प्रकाशित सुद्धा झालं. आता आपण सरांनी हे एवढं ऐकलं माझं. आपण सर कवी आहेत, खूप वर्षापासून कविता लिहितात. 10 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली, 9 पुस्तकं झाली प्रकाशित असं. एवढ्या वर्षाच्या संपर्कात खरं म्हणजे माझ्याजवळ जो आला कवी, त्याला मी गझलकार करूनच सोडलंय. असं आधीमध्ये सोडलं नाही आहे. तर प्रमोद साक्षीदार आहे, तो माझ्याकडे येईल, तो गझलकार झालाच पाहिजेत ह्या हिशोबाने मी त्याच्याशी बोलतो, चालतो आणि होतोच तो. गेले 7-8 वर्ष 10 वर्ष झाला हा माणूस माझ्या तावडीत आहे, माझ्या चिमटीत सापडत नाही आहे असे. आता काय करायचं, तेव्हापासून मागे लागलं, गझल लिहा, सगळी पुस्तकं दिलीत, पण ते पुस्तकाला हातच लावायला तयार नाहीत. गझलच्या वाटेला एकदा गेलं की माणूस गझलमय होऊन जातो, आणि मग कविता बिविता सगळं लिखाण मागे पडते. ह्यासाठी ते गझल लिहायलाच तयार नाहीत असं. आता तुमच्या साक्षीनं पुन्हा त्यांना दम देतोय की त्यांनी ह्या वर्षात एक तरी गझल लिहिली पाहिजेत. एक गझल लिहिली की मग ते गझलकार झालेत, गझल लिहायला लागले तसे. आणि त्यामुळं मी सर्वांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो की आता पुढचं 10वं पुस्तक येईल, ते पुस्तक गझलांचं पुस्तक असावं. जोरदार टाळ्या होऊ देत त्यांच्यासाठी. पुस्तकातल्या कविता खूप खूप सुंदर आहेत, तुम्हाला आवडतील अशाच आहेत, खूप सुंदर आहेत असं. बघा, खरं म्हणजे आम्हाला मराठी शिकवलं आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं असं. हल्ली काय परिस्थिती झाली कळत नाही, की अगदी लहान मुलं असं 4-5 वर्षाचे, तो आपल्या पुढं आपण कोणाच्याकडे गेलो की ते आलं पुढं, आणि त्याला विचारलं इंग्लिश ABCD येते का रे तुला, तो ABCD झेडपर्यंत डायरेक्ट म्हणून लागतो. आमच्या 10 वर्षाच्या मुलाला विचारलं की तुला मराठी मुळाक्षरं माहिती आहेत का बाबा, तर हा आहेत काय तिथे क ख ग घ. एकाला सुद्धा किती मुळाक्षर आहेत मराठी ते अजिबात कळत नाही असं. आणि आमच्या ज्ञानेश्वरांनी आम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की 52 वर्णा परता 52 वर्णा परता कोण मंत्र आहे पंडुसुता, का 52 नुच्चारिता जीव अर्थी. ज्ञानेश्वरांनी सांगितले 52 मुळाक्षर आहेत मराठीची, आणि मराठीची इतकी गोड भाषा जगात दुसरी कुठची नाही आहे. म्हणून त्या अमृताला तोलणारी भाषा असं सांगतात ते मराठी असं. आणि मराठीत जे काही अवघड सगळं असतं ते कंगोरे सगळे त्यांनी झिजवून टाकलेत, आणि आमच्याकडे अतिशय गोड मधाळ अशी भाषा मराठी आमच्यात 2 ओळजळीत टाकलेली आहे. त्याचा केव्हा आपण उपयोग करणार आहोत हेच कळत नाही. जो बघतोय तो इंग्लिश मिडियममध्येच जातोय असं. मराठीकडे कोणी वळायला तयार नाहीत. मग आमच्या मराठीचं काय होणार आहे काय. आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांना 100 वर्ष जगावंच लागणार आहे मग मराठीसाठी केवळ. खरं आहे की नाही. आणि तीच पाऊलवाट आपल्या हपन सर चालतायत. आणि हपन सर सांगतायत बघा, गाऊ मराठी, बोलू मराठी, जन्म मराठी, धर्म मराठी, अमृताचा वेल मराठी, अमृताहूनही गोड मराठी. ज्ञानेश्वरच्या पावलावर पाऊल टाकलं की नाही ह्या माणसानं. बघा,
एवढे मराठीसाठी कष्ट घेणारी माणसं आमच्यात आहेत, म्हणून आपलं मराठीचं भवितव्य काय वाईट नाही, उज्ज्वलच असायला पाहिजे, उज्ज्वलच असणार आहे. आईबद्दल ते सांगतात. आता आई म्हटलं की संपलं, डोळ्यात पाणी इथंच आपल्या. आईबद्दल काय म्हणतात ते बघा. मुलाला अंधारातून वाट दिसावी म्हणून हृदयाची पणती करते ती आई, जी नसतानाही असल्यासारखी वाटते. ती आई जिच्या केवळ आठवणीने कंठ दाटून येतो. ती आई. खूप तुम्हाला आवडतील अशा खूप सुंदर सुंदर कविता यामध्ये तुम्हाला मिळतील निश्चितच. आणि मित्रांनो, आपण पाहिलं की अगदी पहिला पाऊस जेव्हा पडतो, पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा जो मातीचा सुगंध सुटतो, तुम्ही कधी घेतलाय तो सुगंध? पहिल्या पावसाचा सुगंध नंतर कुठल्या अत्तराच्या बाटलीत अजिबात मिळत नाही. तो पहिल्या पावसाचा सुगंध परमेश्वरानं आपल्यासाठी पाठवलेला असतो. ह्या बघा सुगंध काय असतो तुम्हाला सांगतो मी. थँक्यू. वय झाले कविता बसू देत नाहीये, हा प्रश्न आहे आमचा. तर पहिला सुगंध परमेश्वर आपल्याला पाठवतो पहिल्या पावसाच्या निमित्तानं. तो किती सुरेख सुगंध असतो मला सांगा. तसा सुगंध कुठल्या अत्तराच्या बाटलीत तुम्ही कधी घेतली कधी? तो सुगंध घेतलाय का कधी? पहिल्या पावसाचा नाही. अवीट सुगंध असतो तो, परमेश्वराचा सुगंध आहे भाई, परमेश्वरानं पाठवलेला तो सुगंध असतो. दुसरा एक सुगंध तुम्हाला सांगतो. दुसरा सुगंध, नवीन पुस्तक घ्यायचं, कुठेही उलगडायचं आणि भरभरून सुगंध घ्यायचा. हा सुगंधही कुठल्या अत्तराच्या बाटलीत मिळणार नाही साहेब, अजिबात मिळणार नाही कुठे अत्तराच्या बाटलीत. हे दोन सुगंध आपण हृदयात जपून ठेवायचं की आपलं वर्ष सुखानं जातं. वर्षातनं एक तरी पुस्तक विकत घेतलं पाहिजेत. फक्त तो सुगंध परमेश्वराचा असतो. परमेश्वराला काय कमी आहे कशाची? त्यामुळं तो आपण अगदी विनामूल्य सुगंध लुटू शकतो तो. आणि ह्या पुस्तकाचा सुगंध लुटायचा असेल तर मात्र हा तुम्हाला उचललं पुस्तक आणि घेतलं असं अजिबात येणार नाही. तुम्ही जेव्हा पैसे देऊन विकत घ्याल तेव्हाच हा सुगंध तुम्हाला मिळणार आहे, नाहीतर अजिबात नाही मिळणार. ह्या सुगंधाला मोल आहे असं. आणि ह्या पुस्तकाची किंमत अगदी अत्यल्प म्हणायला पाहिजे, 150 रुपये आहे. 150 रुपयात तुम्हाला सुगंध विकत घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्या कविता वर्षभर तरी तुमच्या मनात निश्चितपणे वाचल्या तर दरवळत राहतील, ह्याची गॅरंटी मी देतो असं. आणि पुढे तर गझलचंच पुस्तक येणार आहे असं. तर मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, मी खूप लिहून आणलं आहे. तुमच्यासारख्या रसिक कुठे जगात भेटतात? मला कुठेच नाही भेटत. पुण्यासारखा रसिक कुठेच मिळत नाही मला. सगळीकडे खूप कार्यक्रम होतात, पण इतके चांगले रसिक आणि इतके अनुभव समृद्ध माणसं कुठं भेटणार आहेत साहेब. तुम्हाला तो शशी कपूरचा एक डायलॉग आठवत असेल असं काय, तो अमिताभ बच्चन त्याला विचारतो, अरे मेरे पास बंगला है, गाड़ी है, ये है, वो तुम्हारे पास क्या है? तो म्हणतो मेरे पास मेरी माँ है असं. तर त्याच भाषेत बोलायचं म्हटलं तर एखाद्याने विचारलं, मला कवी नेहमी गरीबच असतो, भाड्याच्याच घरात राहणारा असतो, गरीब असतो, हातात दोंडाची गाठ पडते, ही परमेश्वराची कृपा असं. पण जर एखाद्यानं मला विचारलं की सगळं आयुष्य घालवलं तुझ्याजवळ काय आहे कवी म्हणून, फुकट आहे माणूस? अरे म्हटलं नाही बाबा, एवढी अनुभव समृद्ध माणसं माझ्याकडं आहेत आणि तुमच्यासारख्या रसिक मंडळी माझ्याकडे आहे. मी काय जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असेल तर मी आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक कवीला वाटायलाच पाहिजे की जगातला सर्वात श्रीमंत माणूस तर कवी असतो. मित्रांनो, पुस्तकाचा स्टॉल लावलेला का? पुस्तकाचा स्टॉल लावलेला आहे. तुम्ही पुस्तक जाताना विकत घ्या आणि भरभरून त्यांना सांगा की कुठली कविता मला आवडली. ते प्रोत्साहन असतं. ती लेखणी टाकायला निघालेत, तुमच्या एका फोननं प्रोत्साहन मिळालं तर ते एक गझल लिहितील. प्रत्येकानं एक फोन गेला 100 गझला काही जड नाहीत त्यांना. आणि महाजन साहेब छापायला तयारच आहेत कुठल्याही क्षणी, त्यामुळे ती काळजी नको असं. तर त्यांचं पुस्तक घ्या, त्यांची कविता वाचा आणि त्यांना भरभरून
प्रोत्साहन द्या, दाद द्या त्यांना. त्यांच्या एखादी आवडली तर ती कविता आवर्जून सांगा त्यांना. तुमच्या एका प्रोत्साहानं एक गझल लिहून होणार आहे. त्यासाठी मी सगळ्यांना खूप खूप विनंती करतो की ते पुस्तक घ्या आणि पुस्तक घेऊन त्यांना दाद द्या, प्रोत्साहन द्या. खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखी माणसं सतत माझ्या संपर्कात राहो ही सदिच्छा. थँक्यू. अच्छा, क्या बात आहे, क्या बात. बघा, असं कोणाची स्तुती केली की आपल्याला भरपूर मिळतंच. बघा, हे 150 मी मागापासून सांगतोय. आमच्या महाजन प्रकाशन साहेबांनी सांगितलं की 50 रुपये कन्सेशन, 100 रुपयात आज तुम्हाला पुस्तक मिळेल. यापेक्षा आणखीन काय पाहिजे. आता आणखीन स्तुती केली तर 50 होईल. मी आपला खाली बसतो, भानगड. धन्यवाद सर. आपले मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच मोलाचं आहे. कधी कधी अपमानित झालो, कधी लाभले हार, तरी न केले कोणासाठी बंद मनाचे दार. दुःख मिळो वा सौख्य मिळो, ना बाळगली मी खंत, जे वाट्याला आले त्याचा केला नित स्वीकार. आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म अतिशय आनंदानं आणि अतिशय निर्धारानं निभावत आपल्या आयुष्याची वाटचाल करणाऱ्या हापन सरांना मी या प्रसंगी शुभेच्छा देतो. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायचा राहून गेला की त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंबीय आजही सोबत आहे. त्यांच्या कुटुंबाची मी आज पाहिली. सुरुवातीच्या 2 तास येऊन त्याआधी कार्यक्रमाची तयारी करत होते. एकदा त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा टाळ्यांच्या गजरात आपण दाद देऊया. याबरोबर आजच्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपला असे मी येथे जाहीर करतो. यानंतर पुढील जो अतिशय रंजक आणि मनोरंजनाचा जो कार्यक्रम आहे, हापन सरांची अनेक गाणी येथे सादर होणार आहेत, ज्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. त्या आदरणीय तळणीकर सर, आमच्या शुभांगीताई तळणीकर यस आणि त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देईन आणि त्यांना सांगेन की आपण पुढील सूत्र स्वीकारावीत. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण पहिल्या रांगेमध्ये स्थानापन्न व्हायचे.